नमस्कार, मी अर्पणा सुनील माणेकर. खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरे, उबाठा, शिवसेना ह्या गटाचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. कारण आम्ही आजपर्यंत कार्य हे भारतीय जनता पार्टी ह्या पक्षात केलं होतं. पण जेव्हा पक्षाने आम्हाला न्याय द्यायची वेळ आली तेव्हा तसं झालं नाही आणि प्रयत्न असे झाले की कुठूनच न्याय मिळू नये. पण शेवटी बघणारे गजानन माऊली आहे, त्यांनी आम्हाला उबाठा ह्या गटाची अगदी शेवटल्या क्षणाला उमेदवारी मिळाली आणि मी आणि माझे मिस्टर सुनील माणेकर आम्ही दोघांनीही उमेदवारी अर्ज केला आणि शंकरदादा थूल असं आम्ही तिघांचं पॅनल बनवलं आणि उबाठा मधनं आता आम्ही 3 उमेदवार दक्षिण नागपूर प्रभाग क्रमांक 34 मधनं लढतोय. ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण जे जोडी आहात, दोघांनाही सोबत उद्धव ठाकरे गटामध्ये आपल्याला उमेदवारी मिळाली, दोघांना सोबत. ताई, दोघांना सोबत कामं करायला कसं वाटतं तुम्हाला? खूप छान अनुभव आहे. कधी विचारही केला नव्हता की ही वेळ येईल, पण जेही असेल ते छान योग घडून आलेला आहे. लोकांशी जेव्हा भेटतो तेव्हा सगळ्यांचं असं म्हणणं होते की ताई ह्या त्यांचं क्षेत्र सांभाळतील आणि दादा हे राजकारण सांभाळतील. माझं क्षेत्र म्हणजे माझं महिला विकासाचं क्षेत्र आहे. माझं मांडणी सखी मंच म्हणून महिला विकासाचा स्वयंरोजगाराचा एक मंच आहे. त्याच्यामध्ये जवळपास 10 वर्ष अगोदर मी त्याची स्थापना केली होती आणि मला राजकारण याच्यासाठी हे होतं की माझ्या सखींना कुठेतरी आधार मिळायला हवा. मी जे स्वयंरोजगार करत आहे तिथे उद्या जर मला कुठे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या असतील तर मला राजकारणातनं त्या संधी आरामात उपलब्ध होतील, पण ते शक्य झालं नाही. म्हणून सगळ्यांचं असं म्हणणं आहे की जो निर्णय आम्ही घेतला तो खूप छान आहे. दादा राजकारण आणि ताई समाजकारण सांभाळतील आणि पुढे ज्या योजना येतील त्या अगदी यशस्वीरित्या पूर्ण होतील. ताई, मला सांगा, तुम्ही जसं आपले जे प्रभाग आहे, आपल्या प्रभागमध्ये कुठले असे कामं रखडलेले आहे आणि आपल्याला कुठले असे कामं करायचे आहे? आपल्या प्रभागामध्ये मी जेव्हा आता प्रचार रॅलीमध्ये फिरत होती तेव्हा मला आढळलं की मला अगोदर असं वाटायचं की प्रभाग 34 म्हणजे खूपच विकसित झालेला प्रभाग आहे. पण जेव्हा मी रॅलीमध्ये फिरत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की अजूनही आतमध्ये पर्यंत रस्त्याच्या समस्या आहेत. कुठे घरामध्ये पाणी जात आहे, कुठे कचऱ्याचे व्यवस्थापन व्यवस्थित नाहीये, नाल्याची समस्या, नाला कुठे ब्लॉक झालेला आहे, गटर लाईनचे प्रॉब्लेम आहे, आमच्या मानेवाळा घाटाचा डायरेक्ट आतमधलं स्मशानभूमी आम्हाला दिसते. अशा अनेक समस्या मी प्रभागात फिरत असताना आढळल्या. कुठे जनतेचा रोषही दिसून आला की तुम्ही आता इलेक्शन आले तर हात जोडून आमच्यापर्यंत येता, मग इलेक्शन झालं की निघून जाता. तर मी रॅली दरम्यान फिरत असतानाही जे होईल भविष्यात ते होईल, पण ज्या समस्या म्हणजे मी प्रायोरिटीवर सॉल्व्ह करू शकेल भविष्याच्या दृष्टिकोनात मी त्या नोटही करून ठेवायला लागले की माऊलीच्या कृपेने जर आशीर्वाद मिळाला आणि आपण नगरसेवक झालो तर त्या समस्या आपण प्रायोरिटीवर सॉल्व्ह करायला हव्या. ताई, आपण एक महिला आहात, नगरसेवक म्हणून आपण निवडून आले, तर महिलांसाठी काय आपण उपाययोजना समोर केलेली आहे, काय विचार केलेले आहे? मला सांगताना आनंद होतो की एक मी महिला आहे आणि साधारण 10 वर्षापासून मी महिलांसाठीच कार्य करत आहे आणि ह्या कार्याची पोच पावती म्हणूनच माझा कुठेतरी विचार होईल असं मला वाटलं होतं. मी महिला स्वयंरोजगारामध्ये पार्लर, डिझायनिंग, मेहंदी, रांगोळी, कुकिंग हे सगळे क्लासेस फ्री ऑफ कॉस्ट 10 वर्षापासून चालवत आहे. त्यात कुठलीच कॉस्ट आम्ही आकारत नाही. महिलांचे मेळावे, सांस्कृतिक मेळावे, महिलांच्या पिकनिक, आरोग्य तपासण्या, त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षतेसाठी आम्ही कराटे कॅम्प, तलवारबाजी ह्या सगळ्या योजना आम्ही राबवत असतो. आणि माझं त्यामागे पुन्हा एक उद्देश होता की ज्या महिला माझ्या संपर्कात आहेत गेल्या 10 वर्षापासून, त्या साधारण घरातल्या मिडल क्लास घरातल्या आहेत, तर त्यांची जी मुलं शिकतात त्या मुलांच्या फीसचा हा खूप मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतो. मी स्वतः MA-BEd आहे म्हणून माझी अशी इच्छा होती की मी एक स्वतः शिक्षण संस्था त्यासाठी रजिस्टर केली होती की पुढे भविष्यात जे अगदी लोअर क्लासची मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट 10वी-12वीच्या मुलांना फ्री क्लासेस द्यायचे आणि तिथून स्पर्धा परीक्षाची पण तयारी करायची. पण जे होईल ते होईल, हरणं जिंकणं हे चालू राहणार आहे. पण माझ्या महिला स्वयंरोजगाराच्या योजना आणि विद्यार्थी विकासाच्या योजना या नक्की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवेल. ताई, ही निवडणूक आपण बघता महानगरपालिकेची सगळ्यात वेगळी आणि अनोखी आहे, कारण की यामध्ये पक्षांनी एकमेकांचे मित्र पक्ष असेल की आणखी कोणी विरोधक असेल, एकमेकांचे फक्त कपडे फाडण्यात आलेले आहे, एकमेकांचे वैरी झालेले आहे फक्त सीटसाठी. तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर? बघा, पक्षातनं अपक्ष तेव्हाच तयार होतो जेव्हा पक्ष त्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही. मला असं वाटतं की जेव्हा पक्षातल्या निवडणुका येतात तेव्हा कार्यकर्त्यांचा विचार न होता एक कुठला तरी भलतीकडचा कार्यकर्ता येतो आणि त्याला न्याय दिला जातो. सकाळी पक्षात आलेला कार्यकर्ता हा एकनिष्ठ कसा, ज्याने पक्षाला वेळच दिला नाही, पक्ष उभाच केला नाही, त्याने पक्षाला काहीच केलं नाही आणि पक्ष हा फक्त कार्यकर्त्यांच्याच भरोश्यावर मोठा होत असतो. पण जेव्हा त्या कार्यकर्त्यांना वेळ द्यायचे प्रश्न येतो किंवा न्याय द्यायची वेळ येते तेव्हा हे सगळे प्रकार घडून येतात.
पण मला ह्या सगळ्या प्रकारात पडायचंही नव्हतं आणि कपडे फाडणं हे ते आमची लेवलच नव्हती कधी. आम्ही प्रेमाने आणि याच्यानेच पक्षाला न्याय मागितला होता आणि सन्मानपूर्वक जर तो मिळाला असता तर आम्ही तिथेही थांबलो असतो. पण जो काळ, जो वेळ आणि जे कटकारस्थान करण्यात आले त्यात मला असं वाटलं की एखाद्या कार्यकर्त्याने त्यासाठी जर थोडासा स्वतःचा विचार करून आवाज उठवला तर बाकी कार्यकर्त्यांना सुद्धा त्याचा बेनिफिट होईल पुढे. ताई, आपण आपल्या या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आपल्या प्रभागाच्या जनतेला काय एक आव्हान कराल, काय एक संदेश द्याल? मी माझ्या प्रभाग 34च्या सगळ्या जनतेला हेच आवाहन करील की ही नगरसेवकाची निवडणूक आहे. यामध्ये जोही निवडून येईल तो तुम्ही पक्ष न पाहता मनुष्य पहा, कारण हा तुमच्या नगराचा विकास करायला आलेला असतो आणि तुमचा नगराचा विकास जेव्हाच होईल जेव्हा नगरसेवक तुमच्यातला असेल. वेळ येते तेव्हा तुम्हाला नगरसेवकच कुठला आहे हे माहिती नसतं आणि खूपदा हेही सांगितलं जातं की इथे जर सरकार बदलली तर तुमच्या वरून ज्या योजना येणार आहेत त्या बंद होतील, पण असं काहीही नाहीये. ही फक्त तुमच्या नगराच्या विकासासाठी असलेली निवडणूक असते. त्यासाठी तुम्ही योग्य उमेदवार निवडा, ही तुमची प्रायोरिटी असायला पाहिजे. कारण आता वेळ हातात आहे. हा वेळ निघून गेला, काळ निघून गेला आणि मग तुम्ही जेव्हा सेवक शोधायला बाहेर पडतात तर तेव्हा तुम्हाला उत्तर मिळतं की दादा हे माझं काम नाही, मी तुमच्या प्रभागात राहत नाही. तर ही वेळ आता येऊ देऊ नका. मी आणि सुनील आम्ही दोघेही ह्याच प्रभागात राहतो आणि ह्या प्रभागाला गेल्या 8-9 वर्षापासून नगरसेवकच मिळालेला नाहीये. तुम्ही फिराल तेव्हा तुमच्या लक्षातच येईल प्रभागाचा विकास. म्हणून माझ्या प्रभाग 34च्या जनतेला हात जोडून विनंती की जोही निर्णय तुम्ही घ्याल तो योग्य घ्या आणि येत्या 15 तारखेला मशाल मशाल आणि फक्त मशाल ह्या चिन्हाची बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा.